प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 20 इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स या 7वीच्या लेसनला सुरुवात करणार आहोत. इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स म्हणजेच तारकांच्या दुनियेत. मागील इयत्तेतील काही प्रश्नांची आवृत्ती करूया. व्हॉट इज अ गॅलेक्सी? व्हॉट आर द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ अ गॅलेक्सी? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्टार्स? आता तुम्हाला गॅलेक्सी म्हणजे काय, त्याच्यात कुठले कुठले घटक असतात आणि ताऱ्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते हे ठाऊक असेल. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट गॅलेक्सीज अँड स्टार्स ॲज वेल ॲज द सोलर सिस्टीम अँड इट्स डिफरंट कंपोनंट्स. स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेबुली. आपण मागच्या इयत्तेत तारा, दीर्घिका, गॅलेक्सी, सूर्यमाला आणि त्यातली वेगवेगळे घटक जे आहेत त्यांची माहिती करून घेतलेली आहे आणि ती तुम्हाला ठाऊक असेल. नसल्यास इयत्ता 6वीच्या व्हिडिओ सेशनचा अभ्यास करा. स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेब्युली. नेब्युला जो आहे त्याला तेजोमेघ असंही म्हणतात. त्याच्यापासून या वेगवेगळ्या ताऱ्यांची निर्मिती होत असते. नेब्युली आर क्लाउड्स made up mainly of hydrogen gas and dust particles. The particles in these clouds are attracted towards one another due to the force of gravity. As a result, the cloud contracts and becomes dense and spherical in shape. At the same time, the pressure of the gas at the core of the cloud increases, causing the temperature to rise tremendously and energy generation process start there. Such a spherical cloud hydrogen is called a star. Later processes such as contraction, expansion, rise in temperature, etc. bring about changes in the nature of the star. These changes occur over a very long period of time and constitute the life cycle of stars. The different forms of the stars at various stages during this life cycle are identified as types of stars. बघा, तारकांचं जे जीवन आहे, तारा म्हणजे नेमकं काय आणि या प्रोसेसेसमध्ये तारा नेमका जन्म कसा घेतो, वेगवेगळे तारे कसे जन्माला येतात, हा त्याचा एक लाईफ सायकल आहे. जसं आपण लाईफ सायकल ऑफ लिव्हिंग थिंग्स बघितली होती, सेम तशीच तारकांची पण एक लाईफ सायकल असते. ह्या नेब्युलापासून या ताऱ्यांची निर्मिती होत असते. आणि हा नेब्युला म्हणजे नेमकं काय असतं, तर हा एक धूळ आणि हायड्रोजन यापासून तयार झालेलं एक ढग असतं, वायूंचं ढग. आणि गुरुत्वाकर्षणामुळे या नेब्युलामधील कणांचं आकर्षण निर्माण होतं एकमेकांशी आणि तो कॉन्ट्रॅक्ट होतो. आकुंचन पाहून तो ढग जो आहे तो एका ठिकाणी गोळा होतो आणि गोळा होऊन एकमेकांमध्ये अट्रॅक्ट होऊन तो गोलाकार तयार होतो, जसा पुंजका तयार केला जातो दाबून दाबून. यावेळी ढगाचा जो मधला भाग असतो तो वायूचा दाब वाढल्यामुळे आणि तापमानात त्याची वाढ होते, त्यामुळे ते ऊर्जा निर्मिती सुद्धा व्हायला लागते. आणि मग हायड्रोजन पासून तयार झालेला हा जो काही गोलाकार भाग आहे, ढग आहे, गॅसेस आणि धुलीकण आहेत, हे सगळे या गोलाला आपण म्हणतो स्टार. पुढे तापमानात वाढ होते, आकुंचन पावलं जातं, प्रसरण होतं आणि या सर्व क्रियांमुळं तो जो तारा आहे, जो एक तयार झाला आहे हायड्रोजन आणि धुळीमुळे गोल होऊन, त्याचं स्वरूप फक्त बदलत जातं. आणि स्वरूप बदलण्याची प्रक्रिया काही लगेच 1 किंवा 2 दिवसात होत नाही, त्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि हा आहे संपूर्ण ताऱ्यांचा जीवनमान. म्हणजेच की तेजोमेघांमध्ये जेव्हा निर्मिती आंतरतारकीय, माध्यमीय, गुरुत्वीय अवतापामुळे होत असते आणि आकुंचन पावण्याची प्रक्रिया होत असते मध्यभागी, अतिनील किरणं ह्या आसपासच्या वायूंना काय करतात, तेव्हा प्रकाश तरंगांवरती आपल्या दृष्टीपासून गोचर होतील अशा ठिकाणी तिथे म्हणजे वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे ज्या प्रकारे वेगवेगळे नेब्युलाय, रोझेटे, पेलिकन, अशा पद्धतीनं ही निर्माण प्रक्रिया अतिशय मोठी आहे. परंतु जेव्हा आपण विचार करतो, देवयानी दीर्घिका आणि एडविन हल्बर याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ती ओळखली जायची.
आणि बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणं सुद्धा ती बनली जातात. उदाहरणार्थ ईगल तेजोमेघाचं छायाचित्र हे नासाने सुद्धा काढल्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि पॉप्युलर असं छायाचित्र आहे. म्हणजेच की ताऱ्यांचा इतिहास फार मोठा आहे. नवनिर्मितीच्या स्तंभांमध्ये या भागांमध्ये वायू, धूळ आणि इतर घटक हे एकमेकांवर आदळले जातात. जास्त वस्तुमान तिथं तयार होतं आणि आणखी वस्तुमान आकर्षित करतं. शेवटी ते पुंजक ताऱ्यांमध्ये रूपांतर होण्या इतके मोठे होतात, हळूहळू हळूहळू एकत्र येऊन एकमेकांना अट्रॅक्ट करून, आणि मग उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रूपांतर होतं. अवकाशामध्ये या सर्व घटना चालू असतात. पुढे जाऊया. The following figure shows different stages in the life cycle of stars after their birth from a nebula. Discuss these in the class. बघा, आता या ठिकाणी खाली जे काही चित्र दाखवलं आहे, या चित्रांमध्ये ताऱ्यांचं जीवन दाखवलं आहे. आपण नेब्युलापासून सुरुवात केली होती. एक ऑर्डिनरी स्टार, रेड जायंट स्टार, प्लॅनेटरी नेब्युला, व्हाईट ड्वार्फ, न्यूट्रॉन स्टार, ब्लॅक होल, सुपरनोवा, रेड सुपर जायंट स्टार, मॅसिव्ह स्टार. आता ही वेगवेगळ्या प्रकारची तारकांची नावं आहेत. म्हणजे जेव्हा आकाशगंगा असते, हायड्रोजन या सर्वांचं जे परस्परांमध्ये एक रासायनिक अभिक्रिया तयार होत असते, त्याच्यातून हेलियम परावर्तित, हायड्रोजन हेलियममध्ये परावर्तित होत असतो आणि केंद्रस्थानी हायड्रोजन जर कमी कमी होत गेला, तारा जेव्हा एकत्र सगळं गोल तयार होतो वायूचा आणि हायड्रोजनचा, तेव्हा तो तयार होतो. परंतु जेव्हा हायड्रोजन हिलियममध्ये परावर्तित होतो तेव्हा केंद्रस्थानी हा त्याचा दाब कमी कमी होत जातो, हेलियमची मात्रा वाढत जाते आणि मग तो जो कोर सेंटर पॉईंट असतो तिथे दबावसुद्धा कमी व्हायला लागतो. दबाव कमी झाल्याने काय होतं, तो जरा आखळायला लागतो आणि मग त्याचं जे आउटर कव्हरिंग आहे, ते आउटर कव्हरिंग हे तिथे असलेला हायड्रोजन आहे त्याचा वापर होतो आणि विकिरणची प्रक्रिया तीव्रता कमी झाल्यानं त्याचा जो बाहेरचा रंग आहे तो आपल्याला लाल दिसायला सुरुवात होते आणि मग म्हणून अशा ताऱ्याला रेड जायंट स्टार म्हणजेच लाल राक्षसी तारा, दानव तारा असं म्हणतात. आणि त्याच प्रकारचे बाकीचे सगळे तारे आहेत. या प्रत्येक ताऱ्यांबद्दल एक वेगवेगळी माहिती आहे. जसं आता व्हाईट ड्वार्फ हा कोर आहे, हेलियम त्याच्यामध्ये हळूहळू संपूनच जातो, जसं रेड जायंटमध्ये कमी होत जातो आणि ऊर्जा आणि प्रकाशचं उत्सर्जन करता येत नाही आणि तो एकदम शीतल म्हणजे शांत होऊन जातो आणि म्हणून त्याला ब्लॅक ड्वार्फ असं नाव दिलेलं आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळे जे तारे आहेत आणि ब्लॅक होलच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकलं असेल की द्रव्यमान हे सूर्याचं 3 पटीनं जास्त आणि तारे विघटित होऊन त्याचं ब्लॅक होल तयार होतं. म्हणजे आपण जर दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर जे तारे संकुचित होऊन अदृश्य होऊन जातात त्यांना ब्लॅक होल असं म्हणतात. म्हणजे ते आहेत पण दिसत नाहीत, पण ते खूप जास्त संकुचित झालेत आणि आता ते दिसेनासे झालेत, अदृश्य झालेत. असं म्हणूया की गुरुत्वाकर्षण शक्ती त्यांची एवढीच असते, कमी असते आणि प्रकाश त्याच्यातून म्हणजे जाऊ शकणार नाही आहे. आणि ब्लॅक होल ही जी कन्सेप्ट आहे ही एस चंद्रशेखर या शास्त्रज्ञांनी त्यावेळेस समोर आणली होती. असे काही महत्त्वपूर्ण हे मुद्दे आहेत, या आकृतीवरून आपल्याला समजतात. ही आहे स्टार्सची लाईफ सायकल. आवर सोलर सिस्टीम is a teeny part of galaxy called the Milky Way, which is many times larger than the solar system. आपली जी सूर्यमाला आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठ्या असलेल्या गंगेचा एक अत्यंत छोटासा हा एक भाग आहे. आणि आकाशगंगेत खूप सारे तारे आहेत, लक्षावधी तारे आहेत. त्यातले काही सूर्यापेक्षाही मोठे आहेत, प्रचंड मोठे. सूर्य सुद्धा एक तारा आहे. There are lakhs of stars in the Milky Way, some of them being many times bigger than our sun. Some of them have their own planetary systems. Stars in the Milky Way show a great diversity in a color, brightness as well as size. Some stars which appear to be close to one another, making a particular figure, are together known as constellation. We shall learn
about constellations in this chapter. But before that, let us learn a few basic concepts related to sky watching. बघा, ही एक खूप चांगली संकल्पना आहे स्काय वॉचिंग. तुम्ही ऐकलं असेल. आणि अँड्रॉइड मोबाईल्सवरती आता या पद्धतीच्या काही चांगल्या चांगल्या फॉर्मॅट ॲप्स आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याने आपण स्काय वॉचिंगचा अनुभव घेऊ शकतो. किंवा माय फ्रेंड इंटरनेट आणि या वेबसाईट्सवरती जाऊन सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. आपल्याला जी सूर्यमाला आहे त्यात जे काही तारे आहेत, आकाशगंगेमध्ये वेगवेगळ्या ताऱ्यांमध्ये रंग आहेत. तेजस्विता कुणाची कमी कुणाची जास्त, आकारमान कमी जास्त, काही खूप जवळ आहेत आपल्या तर काही लांब आहेत. काही ताऱ्यांचं बघा आपण रात्रीच्या वेळेस जेव्हा बघतो ते ग्रुपने असतात. म्हणजे काय असतात, ते समूह बनवतात, त्यांना म्हणतात तारकांचा समूह, ग्रुप ऑफ स्टार्स. पण यांचा वापरही आपल्याला होतो. हे जे तारे एक जागेवर असतात ते त्यांची प्लेस चेंज करत नाही आहेत, एक जागी असतात. आणि मग एक जागी असल्यामुळे त्या तारकांच्या समूहाशी एक डायग्राम तयार करून, आकृती तयार करून आपण दिशासुद्धा जुन्या काळापासून माणसाने ठरवल्यात. आणि त्याचा फायदा आपल्याला प्रवासांमध्ये नक्कीच होतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, आकाशाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ती माहिती, तिचा वापर, तिचा उपयोग आपल्याला होत असतो. या पाठात आपण इतरही बरीच माहिती संकल्पने बघणार आहोत. आणि आकाश निरीक्षणाच्या संदर्भात आपल्याला काही मूलभूत संकल्पनांची ओळख मात्र करून घ्यायची आहे त्याआधी. आणि मग स्काय वॉचिंग हा एक पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत माय फ्रेंड द इंटरनेटवर जा, akashved.com, space.com अशा वेगवेगळ्या साईट्स आहेत, सर्च करा आणि ताऱ्यांबद्दल आणखी माहिती जाणून घ्या, त्यांच्या जवळ जा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.